या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश मिळवले। काँग्रेसचा सुपडा साफ केला। या निवडणुकीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरील पक्षाचा विश्वास आणखीनच वाढला आहे। सोलापूरचे कोठे घराणे कायमच महानगरपालिकेत किंगमेकर राहिले आहे। आता तिसरी पिढी महानगरपालिकेवर राज्य करत आहे। स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्याकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या सत्तेचे सर्व अधिकार दिले होते। त्यानंतर दिवंगत नेते माजी महापौर महेश कोठे यांनी अनेक वर्ष महापालिकेत सत्ता सांभाळली। आता देवेंद्र कोठे आणि प्रथमेश कोठे ही तिसरी पिढी महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेतली असल्याचे दिसून येते। महापालिका निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांनी प्रथमेश कोठे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन अनेक राजकीय समीकरणे जुळवून आणली। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा झाला। 10 ते 12 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे वाढले। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची खंबीर साथ देवेंद्र कोठे यांना लाभली आहे। यंदा सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पदे सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले। त्यामुळे अनेकांच्या नावाची चर्चा झाली। सर्वसाधारण प्रवर्ग असल्याने मराठा समाजाला संधी मिळणार का अशी चर्चा होती। मराठा समाजातून अनंत जाधव यांचे नाव चर्चेत राहिले। दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नरेंद्र काळे यांच्या नावाचाही जोर वाढला होता। पण आयतं कोलीत दुसऱ्याच्या हातात कसे देणार? 2.5 वर्ष महानगरपालिकेच्या सत्तेची चावी आपल्या ताब्यात राहण्यासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले विनायक कोंड्याल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार आहे। विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत। त्यामुळे महानगरपालिकेची सर्व सूत्रे हे निश्चितच देवेंद्र कोठे यांच्या ताब्यात असणार हे पण तितकेच खरे आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।